नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण फायनली आजच्याच भागामध्ये मानसी ही तेजसला आभाबद्दल आणि विनीतबद्दल सगळं काही खरं सांगून टाकणार आहे. त्याचबरोबर आता ते दोघं ठरवणार की आता नेमकं निधी, आभा आणि विनीत या तिघांचा जो काही गुंता झाला आहे तो कशा प्रकारे सोडवायचा, नेमकं काय करायचं. तर दुसरीकडे आता विनोद आणि गायत्री हे दोघंजणं आभाच्या सासूरवासाची ॲक्टिंग करत असताना त्या ठिकाणी दिनेशची एंट्री होते आणि मग पुन्हा एकदा गायत्री त्याच्याशी खोटं बोलून त्याला गंडवते आणि झोपायला लावते. तर दुसरीकडे आता आभा ही पळून जायला निघालेली आहे आणि ती पळून जाण्याची सगळी काही तयारी वगैरे करत आहे. तर तिसरीकडे आता इकडे तेजसला पुन्हा एकदा निधी विचारते की तू बोललास का विनीत बरोबर, काय झालं, काय करायचं. त्यावर तेजस सांगत असतो की काळजी नको करू, आपण काय करायचं ते बघूया. आता नेमकं कशा प्रकारे तेजस आणि मानसी या सगळ्यातून मार्ग शोधून काढणार, तुम्हाला काय वाटतं ते तर खूप महत्त्वाचं आहेच, पण नेमकं मालिकेत काय घडतं हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला. मित्रांनो, आजचा भाग रंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये जेव्हापासून मानसीला कळलेलं आहे की निधीचं आणि विनीतचं त्याबरोबरपासून आता मानसी ही खूप जास्त घाबरली आहे आणि टेन्स झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता इकडे सगळे कुटुंबीय एकत्र जेवायला बसलेले असतात आणि त्यावेळेस आभा मात्र रडत असते आणि आभा रडत असल्या कारणामुळे मानसी ही तिला म्हणत असते, आभा तू रडू नकोस, घरच्यांच्या बोलण्याचा विचार करू नकोस, तू जेव बरं, जेवून घे शांतपणे. त्याबरोबर आभा रागारागात उभी राहते आणि मानसीला म्हणत असते, गप्प बस तू वहिनी, काही बोलू नकोस, उगाच खोटी खोटी काळजी अजिबात दाखवू नकोस माझ्यासाठी. अगं तुला निधीचं विनीतवरती प्रेम आहे हे माहीत होतं ना, तरीसुद्धा मुद्दाम खोटी स्वप्न दाखवलीस तुम्हाला. का म्हणालीस की तू मला पाठिंबा देशील म्हणून? सांग ना, उगाचच्या उगाच का केलंस हे असं सगळं? तुझ्यामुळे झाली आज माझी ही सगळी अवस्था, तू कारणीभूत आहेस या सगळ्याला, कळलं तुला? आणि आता मात्र मानसी घाबरलेली असते. आता ती गप्प ठम्यासारखी उभीच असते. त्याबरोबर गायत्री तिच्या हातावरती हात ठेवत म्हणते, मानसी मानसी वाढतेस ना आम्हाला जेवण. त्यावर मानसी म्हणते, हो हो सॉरी. आता मात्र हे सगळं मानसीने एक स्वप्न पाहिलेलं असतं आणि फायनली पुन्हा एकदा मानसी भानावरती सुद्धा आलेली असते. आता तिला जे स्वप्न पडलेलं असतं ते खूपच जास्त भयानक असतं. त्यामुळे मानसी, तुम्हाला काही लागलं तर तुम्ही घ्या, मी आलेच असं म्हणून तिकडनं पटकन निघून जाते. आता ही गोष्ट तेजसच्या लक्षात आलेली असते. तो विचार करतो की जेव्हापासून मी यांना विनीत आणि निधीबद्दल बोललोय तेव्हापासून या सतत मला अस्वस्थच वाटतायत. यांच्याशी बोलून घ्यायला हवं, नेमकं काय झालंय ते मला कळायलाच हवं. आता लगेचच तेजससुद्धा म्हणतो मी आलोच आणि लगेचच तो मानसीच्या पाठोपाठ त्यांच्या खोलीत आलेला असतो. आता तेजस हा बघतो तर काय, मानसी ही खूपच जास्त टेन्शनमध्ये आणि टेन्स बसलेली असते. तो तिला विचारतो की काय झालं, तुम्ही अशा का निघून आलात लकीच्या. त्यावर मानसी ही तेजसला म्हणत असते, बरं झालं तुम्ही आलात राष्ट्रहित, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, मला तुमची खूप महत्त्वाची मदत हवी आहे, आपल्या एकीनेच हा गुंता सुटू शकेल. तेजस म्हणतो, हो पण त्याआधी झालं आहे काय ते तरी सांगा. त्यावर मानसी तेजसला सांगते की तुमचं आणि निधीचं बोलणं होतं ना, मग तुम्ही तिला सांगा की तिचं आणि विनीतचं लग्न होणं शक्य नाही आहे. त्यावर तेजस म्हणत असतो, काय अहो पण का नाही, म्हणजे मला मान्य आहे की मामी थोड्याशा खडूस आहेत, पण अहो मी बोलणार आहे त्यांच्याशी, त्यांची काळजी नका करू तुम्ही, आणि विनीत चांगला मुलगा आहे, त्याशिवाय घरातला आहे, तुमच्या ओळखीतला आहे. त्यावर मानसी म्हणत असते, हो ते सगळं बरोबर आहे, पण तरीसुद्धा निधीचं आणि विनीतचं लग्न होऊ शकत नाही, कारण आपल्या आभाचं विनीतवरती प्रेम आहे. आता हे ऐकल्याबरोबर तेजसच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मानसी ही तेजसला सांगत असते, हो राष्ट्रहित, मी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. त्याबरोबर आता मात्र तेजस मानसीकडे बघत असतो. तर मानसी म्हणत असते, हे सगळं काही मला आभानेच सांगितलं आहे, तिचं विनीतवरती प्रेम आहे आणि ती असं म्हणते की विनीतचं सुद्धा तिच्यावरती प्रेम आहे.
आता हे ऐकल्याबरोबर तेजसला लगेचच आठवायला लागतं की गायत्रीने विनीतला आणि मानसीला एकत्र गाडीमध्ये बसलेलं पाहिलं होतं आणि त्यामुळे दिनेश तिला मारत होता. त्यावेळेस मध्ये तेजस पडला होता आणि म्हणाला होता की असं काहीही करणार नाही आबा. त्याबरोबर आता मात्र तेजसचा विश्वासघात झालेला असतो. त्यामुळे तेजस म्हणत असतो याचा अर्थ गायत्री बहिणींनी मागं जो काही कांगावा केला होता तो सगळा काही खरा होता. म्हणजे आपल्याबरोबर खोटं बोलली आभा. थांबा, आत्ता जाऊन तिला जाब विचारतो, तिच्याशी बोलून घेतो. आणि मग आता तेजस रागारागात आभाकडे चाललेला असतो. मग मानसी ही तेजसला थांबवते आणि म्हणते थांबा थांबा राष्ट्रहित, ही चूक नाही करायची आपल्याला. अहो सध्या तुमच्या डोक्यात राग आहे. रागाने तुम्ही आभाकडे जाल, तिला काहीतरी बोलाल, ओरडाल, यामध्ये आपल्याला काहीच नाही मिळणार. आपल्याला हा गुंता आता व्यवस्थित नीट आणि शांतपणे सोडवण्याची गरज आहे. बोलून सगळे प्रश्न सुटतील. त्यावर तेजस म्हणतो तेच, बोलून प्रश्न सुटतील ना, पण आभा तर काही बोलायला तयारच नाही आहे. मग कसे प्रश्न सुटणार आहेत? आणि जर यातलं काहीतरी तात्यांना किंवा आईला कळलं तर तुम्हाला कळतं आहे का त्यांना या सगळ्या गोष्टीमुळे किती जास्त त्रास होणार आहे ते? त्यावर मानसी म्हणत असते हो हो, मला सगळं कळतं आहे राष्ट्रहित, पण सध्या आपण शांत राहण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. हे बघा, आभा तुमची बहीण आहे आणि माझी नणंद, त्यामुळे मला असं वाटतं की या नात्याने आपण थोडा वेळ काहीच बोलूया नको. आपण स्वतःहून आभाशी बोलूयात ना, आपण स्वतः तिच्याशी बोलूयात आणि एकदा का सगळ्या गोष्टींची खात्री आपल्याला वाटली की मग आपण हे सगळं काही तात्यांच्या आणि मावशीच्या कानावरती घालूया. तोपर्यंत त्यांना काही सांगायला नको असं मला तरी वाटतं. आणि असाच रागराग करून चिडचिड करून काही निष्पन्न होणार नाही. फक्त आणि फक्त कॉम्प्लिकेशनच होतील. आपण शांतपणे विचार केला तरच हा तिढा सुटणार आहे. कळतंय का तुम्हाला राष्ट्रहित? त्यावर लगेचच तेजस म्हणतो नाही, ते सगळं झालं, पण निधीचं काय? आता निधीचं काय हा प्रश्न तेजसच्या समोर खूप मोठा आलेला असतो. तर मानसी तेजसला सांगत असते की नका काळजी करू, आपण बोलूया ना, निधीजवळसुद्धा आपण बोलू, आपण तिघांशी पण बोलू, तिघांनाही समजवू, आपण आभाबरोबर सुद्धा नंतर बोलूया. तर दुसरीकडे आता विनोदला गायत्रीने बोलवलेलं असतं. विनोद खोलीत येतो आणि विचारत असतो काय दीदी, असं अचानक कॉल वगैरे करून बोलवलं, काही काम होतं का? त्यावरती विचारत असते तुला अभिनय करायला आवडतो ना? त्याबरोबर पुढे आता लगेचच विनोद सांगायला लागतो ओ दीदी बस काय, कॉलेजमध्ये असताना आपण असले कडक कडक विनोद अभिनय केलेत, खरंच काय सांगू तुम्हाला. त्यावेळेस तर मला वाटायचंच की नक्की मला एखादा रोल तरी मिळेलच, पण नाही हो, तसं काही झालं नाही. पण खैर सोडा, तुम्ही का विचारताय माझ्या अभिनयाबद्दल आज? त्यावर लगेच आता गायत्री त्याला सांगत असते दरवाजा बंद कर. त्यावर विनोद दरवाजा बंद करतो खोलीचा. मग गायत्री ही त्याला म्हणत असते चल, आज मी तुला संधी देते अभिनय करण्याची. त्याबरोबर लगेचच आता विनोद म्हणत असतो काय, खरंच? पण मला नेमका अभिनय कोणाचा करायचा आहे, काय करायचं आहे? त्याबरोबर गायत्री त्याला सांगत असते की तुला आभाचा अभिनय करायचा आहे, सुरुवात कर. त्याबरोबर पुन्हा तो म्हणायला लागतो की अहो काही काय दीदी, म्हणजे मी आणि त्या आभाचा रोल नाही हो, कसं म्हणजे ना? त्याबरोबर लगेच गायत्री म्हणते का आभाचा रोल करायला तुला जमणार नाही? त्यावर पुन्हा लगेचच आता इकडे विनोद म्हणायला लागतो नाही नाही, असं काही नाही आहे, जमेल ना, मी प्रयत्न करून बघतो. बरं, मी तर आभाचा रोल करणार, पण तुमचं काय दीदी, तुम्ही नेमकं कोणाचा रोल करणार आहात आता? त्याबरोबर गायत्री उठून उभी राहते आणि त्याला सांगत असते मी रोल करणार आहे मामींचा, म्हणजेच त्या आभाच्या सासूचा. कळलं तुला? त्याबरोबर लगेचच आता विनोद हा पडदा काढत म्हणतो चला तर मग सुरुवात करूया आभाच्या लग्नानंतरच्या सासूरवास या नाटकाची. पडदा पडलेला आहे आणि नाटकाची सुरुवात झालेली आहे. आता मग लगेच गायत्री उठते आणि विनोदचा हात जोरात मागे पकडते आणि म्हणायला लागते आता कसं वाटतंय? त्यावर विनोद हा टी शर्ट तोंडाला लावून रडण्याचं नाटक करत म्हणत असतो मामी अहो नका हो एवढा त्रास देऊ मला, सोडा माझा हात, अहो दुखतोय, त्रास होतोय मला, मामी सोडा. त्यावर गायत्री म्हणत असते झालंच पाहिजे, माझ्या मुलाशी लग्न करतेस काय? आणि मग ती मुद्दामून लगेचच विनोदला सोफ्यावरती आपटते. त्याबरोबर विनोद म्हणतो एक मिनटं, जरा एक मिनटं. आता लगेच गायत्री त्याला विचारते आता काय? त्यावर विनोद हा नाकाला आणि कपाळाला थोडा सॉस लावत म्हणत असतो अहो दीदी असं काय करताय? आता ढकललत ना तुम्ही मला, मग रक्त यायला नको, रिअलिस्टिक लूक आला पाहिजे ना. त्यावरती म्हणते बरं चल. आणि मग लगेचच विनोद खाली पडतो आणि म्हणत असतो नका हो, नका एवढा छळ करू माझा मामी,
प्लीज, अहो त्रास होतोय मला, दुखतंय. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते, असंच झालं पाहिजे, असंच हवं तुला. अगं ह्या घरामध्ये मला अस्सल श्रीमंत सून हवी होती, सोन्याने दागिन्याने मढून आलेली मुलगी या घरची सून होणार होती. पण तू आलीस ना या घरात, आता काय, निघ, ताबडतोब चालती हो इकडनं. आणि हो, एक काम कर, तुझ्या घरच्यांना सांग, किमान 10 तोळ तरी सोनं दिल्याशिवाय मी काही आता तुला घरात घेत नाही. आणखीन महत्त्वाचं, तुझ्या त्या भावाला महत्त्वाचं म्हणून सांगून ठेव, सोन्याचे, खऱ्या सोन्याचे दागिने घेऊन ये, नाहीतर घेऊन येईल काहीतरी सोन्याचा मुलामा वगैरे दिलेले दागिने काय. त्याबरोबर लगेच आता पुन्हा एकदा विनोद रडण्याचं नाटक करतो आणि मग उठून उभा राहतो आणि हसत हसत गायत्रीला म्हणत असतो, वा दीदी वा, खरंच अशीच खरोखर अवस्था होणार आहे त्या आभाची. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, अशीच अवस्था व्हावी म्हणूनच तर तिचं लग्न लावून देते ना. आता विनोद आणि गायत्री दोघंही हसत असतात. आता लगेचच पुढे गायत्री म्हणत असते की एकदा का त्या आभाचं आणि विनीतचं लग्न झालं ना, मग आपल्याला जसं हवं आहे फक्त तसं आणि तसंच ती मामी त्या आभाबरोबर वागणार. मग बघ त्या आभाच्यामुळे कसा या संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो ते, आणि त्या आभाला तिची सासू घरात सुद्धा घेणार नाही वगैरे अशी स्वप्न आता गायत्री बघत आहे. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, गायत्री ही जी काही स्वप्न पाहते ते सगळं खरं होईल का? म्हणजे महत्त्वाचं, आभा पळून जाईल का? की आता तेजसला सगळं काही खरं मानसीने सांगून टाकलं आहे आणि त्यामुळे तेजस आणि मानसी दोघेजण मिळून आभाला घरातून पळून जाण्यापासून अडवणार आणि गायत्रीचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप घडवून आणणार, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग आता पुढच्या एपिसोडकडे वळूयात. तर आता इकडे मुद्दामून विनोद हा पाय पकडतो गायत्रीचे आणि नका हो सासूबाई नका, मला असं घराबाहेर काढू नका प्लीज सासूबाई, असं म्हणत नाटक करायला लागतो. तर आता गायत्री म्हणत असते, उठ, चालती हो पहिले इकडनं आभा. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी दिनेश आलेला असतो. हे सगळं नाटक बघून त्याला जरा नवलच वाटतं आणि तो विचारतो, काय सुरू आहे तुम्हा दोघांचं इथे? त्याबरोबर विनोद पटकन उठून उभा राहतो. तर तो आता तथफप करत असतो. मग गायत्री सांगायला लागते, अरे विनोदला ॲक्टिंग करण्याचा खूप शौक आहे ना दिनेश, म्हणून तो सांगत होता मला की त्याला ॲक्टिंग करायला खूप आवडते, कॉलेजमध्ये असताना त्यांनी इतकी नाटकं केलेत म्हणून जस्ट फक्त, बाकी काही नाही. आपल्या आभाचं लग्न व्हायचं आहे ना आता, मग जर तिला अशी खाष्ट सासू मिळाली तर आपली आभा कशी बिचारी गरीब गाय आहे रे, ती कधी कोणाला काही बोलत नाही की काही नाही, म्हणून फक्त तिचा रोल करून बघत होतो आम्ही दोघंजणं, ॲक्टिंग करत होतो बस, बाकी काही नाही. त्याबरोबर लगेचच आता विनोद हा दिनेशच्या समोर पुन्हा बोलायला जात असतो, ते मी छोटंसं तयार केलं होतं म्हणून. त्यावर गायत्री म्हणते, निघ तू. त्याबरोबर विनोद हा वेळ न दवडता तिकडनं बाहेर पडतो. तर आता दिनेश हा गायत्रीला म्हणत असतो, गायत्री मला ना काहीतरी गडबड वाटते, म्हणजे अचानक तू म्हणतेस आभाचं कन्यादान करायचं आहे, अचानक असं काहीतरी वागतेस, नेमकं तुझ्या डोक्यात सुरू तरी काय आहे? त्यावर लगेच गायत्री म्हणते, तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर? त्याबरोबर विनोद हा निघून गेलेला असतो. तर दिनेश म्हणतो, विश्वास आहे ना माझा तुझ्यावरती, पण तरीसुद्धा त्यावर लगेच गायत्री म्हणत असते, आहे ना माझ्यावर विश्वास, झालं तर मग अजून तुम्हाला कसलाही विचार करण्याची काहीही गरज नाही. आणि राहिला प्रश्न मी म्हटलेल्या आभाच्या कन्यादानाचा, तर हो, ते मी खरंच म्हटलं होतं. मला खरोखर मनापासून खूप इच्छा आहे की आपणच आभाचं कन्यादान करायचं. खूप उशीर झालाय, तुम्ही दमला असाल, झोपून घ्या. त्याबरोबर आता आभा ही पळून जायला निघालेली असते. रात्र खूप झालेली असते आणि ती एकटीच रात्रीची उठलेली असते. मग रडत रडत ती आई आणि तात्यांच्या रूममध्ये येते. आई आणि तात्यांच्या रूममध्ये आल्याबरोबर तिला घरात घालवलेला, भावंडांबरोबर घालवलेला, त्याचबरोबर बक्षीस मिळाल्यावर घरच्यांनी केलेलं कौतुक, सगळे काही क्षण आठवायला लागतात. एका क्षणाच्या आत तिच्यासमोर सर्व भूतकाळ तरळून जातो. त्याबरोबर आभा आणखीन जास्त भावूक झालेली असते आणि मग रडत रडतच ती कपाट उघडते, त्यातून आईची एक साडी घेते आणि बाबांच्या डायरीमधला त्यांचा पेनसुद्धा काढून घेते आणि त्या दोघांच्या बेडपुढे येऊन म्हणत असते, आई तात्या, मी आज जे काही वागणार आहे त्यामुळे तुम्हाला खरोखर खूप त्रास होणार आहे, पण खरंच सांगते, असं करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
मी हे जे काही वागते त्यानंतर तुम्ही मला कधी स्वीकाराल की नाही हे मला माहीत नाही, पण मी कुठेही गेले तरीसुद्धा तुमचा आशीर्वाद, तुमच्या आठवणी कायम माझ्याबरोबर राहाव्या म्हणून आई तुझ्या कपाटातनं ही साडी आणि तात्या तुमचा हा पेन घेऊन जाते माझ्याबरोबर. मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होणार आहे असं म्हणून ती दोघांच्याही पाया पडते, आशीर्वाद घेते आणि लगेचच तिकडनं निघून जाते. तर आता बाहेर आल्यावर तिला झोपलेला तेजस दिसत असतो. आता तेजसला असं सोफ्यावर बघून तिला तेजसबरोबरच्या आठवणीसुद्धा आठवायला लागतात आणि आभा रडत असते. इतक्यात तेजसचा फोन वाजतो आणि तेजसचा फोन वाजल्याबरोबर आभा पटकन जाऊन तिकडनं बाजूला लपते. आता तेजस मोबाईलची रिंग ऐकून लगेचच जागा होतो. बघतो तर काय, निधीचा फोन. एवढ्या रात्री निधीने आपल्याला का कॉल केला असेल बरं, असा विचार तेजसच्या मनात पटकन येतो आणि मग तेजस हा उचलून बघतो. शेवटी उचलल्यावरच कळेल असं म्हणत घराच्या बाहेर येतो. घराला बाहेरून कडी लावतो आणि मग निधीचा कॉल पिकअप करतो. आता तो निधीला विचारत असतो, हा निधी बोल ना, काय झालं? त्यावर निधी म्हणत असते, तुझं काही बोलणं झालं का विनीत बरोबर? आता पुन्हा एकदा निधीने विनीतचाच विषय काढलेला असतो आणि त्यामुळे तेजस हा ततफप करायला लागतो. त्याबरोबर लगेच आता निधी म्हणत असते, अरे असं काय करतोयस तेजस, बोललास का तू विनीत बरोबर? त्यावर तेजस हा नाही अजून असं सांगतो. त्यावर लगेच निधी म्हणते, अरे तुला जमणार आहे का तेजस? नाही म्हणजे नाहीतर एक काम करते, मीच विनीतला कॉल करते आणि विचारते की तो उद्या येणार आहे ना. त्याबरोबर तेजस म्हणतो, नाही नको नको, तू त्याला कॉल वगैरे काही करू नकोस, मी करतो कॉल, मी बोलतो त्याच्याशी. त्यावर निधी म्हणत असते, उद्या काही झालं तरी मी विनीतला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे. मला ना एक्साइटमेंटमुळे खरंच झोपच येत नाही आहे, काय घडेल असं वाटतंय सतत. पण तू झोप हा, उद्या तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. गुड नाईट असं म्हणत ती फोन कट करते. आता लगेचच तेजस विचार करतो, पहिलं विनीतला कॉल केला पाहिजे आणि मग तो विनीतला कॉल करतो. इतक्या रात्री तेजसचा फोन बघून विनीत थोडासा घाबरतो. तो विचार करतो की तेजसला माझ्याबद्दल आणि आभाबद्दल सगळं काही खरं कळलं की काय. आणि मग तो फोन उचलतो आणि म्हणतो, हां हॅलो तेजस, बोल ना, काय रे काय झालं? त्याबरोबर तेजस म्हणत असतो, अरे ते हां धुळवड, उद्या धुळवड आहे ना, तर तुला इन्व्हाइट करायचंच राहून गेलं, म्हणून फक्त तुला इन्व्हाइट करायला कॉल केला होता. उद्या धुळवड आहे तर घरी रंग खेळायला ये. त्यावर लगेच आता तो म्हणायला लागतो की मी प्रयत्न करतो तेजस. त्यावर तेजस म्हणतो, नाही नको, प्रयत्न नको करू, तू येच नक्की, कारण काय आहे, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं सुद्धा आहे, ये नक्की. त्याबरोबर लगेचच आता तेजसला विनीत होकार देतो आणि फोन कट करतो. पण आता मात्र तेजसची झोपच उडालेली असते. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय झालं असेल, तेजसला माझ्याबरोबर असं काय म्हणायचं असेल, त्याला माझ्याबद्दल आणि आबाबद्दल सगळं काही खरं कळलं असेल का? पण मग जर त्याला माझ्याबद्दल आणि आबाबद्दल सर्व खरी हकीकत कळली असेल तर मग तरीसुद्धा तो मला घरी का बोलावतोय? घरच्या सगळ्यांनाच माझ्याबरोबर बोलायचं असेल का? नेमकं काय सुरू आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे. तर दुसरीकडे आभा ही देवघरात आलेली असते आणि देवाच्या समोर हात जोडून ती म्हणत असते की देवा, मी जे काही करायला जाते ते चूक आहे की बरोबर ते मला नाही माहीत, पण तुझा आशीर्वाद हा कायम माझ्याबरोबर राहू देत. मी या घरातून जरी जात असले ना तरी या घरातली प्रत्येक आठवण मी घेऊन जाणार आहे असं म्हणत ती देवघरातली एक गणपतीची मूर्ती उचलते आणि तीसुद्धा एका पिशवीमध्ये ठेवून घेते. आता आबा ही रडत रडत म्हणत असते की देवा, माझ्या आणि विनीतच्या लग्नाला घरचे तयार होणार नाही आणि म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. इतक्यात तिला समोरून कोणीतरी देवघरात चालत येतंय अशी सावली दिसते. मग ती पिशवी पटकन लपवून आभा तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करतच असते. इतक्यात मागून तिला मानसी हाक मारते, आभा. त्याबरोबर मात्र आता आभा लगेचच जागे स्तब्धपणे थांबून जाते. आता मानसीला प्रश्न पडलेला असतो की एवढ्या रात्रीची आभा नेमकी देवघरात काय करत असेल बरं? आणि मग आता मानसी ही जशी जशी आबाच्या दिशेने पाऊल पुढे टाकत असते तशी तशी आभा ही खूप जास्त घाबरत चाललेली असते. तर आता दुसऱ्या दिवशी धुळवडीचा दिवस उगवलेला असतो. तर मानसी ही सूरजला म्हणत असते, सूरज दादा, अहो कशाला उगाच तुम्ही काहीतरी बोलताय, आम्हा दोघांचं व्रत सुरू आहे ना, आम्ही एकमेकाला रंगच नाही लावू शकत ना. त्याबरोबर सूरज हा तेजसला म्हणत असतो, तेजा, अरे कर काहीतरी भन्नाट आयडिया आणि लाव तुझ्या बायकोला रंग. त्याबरोबर लगेच तेजस हा गुलाबी रंग हवेत उडवतो आणि तो उडवलेला रंग मानसीच्या अंगावरती येऊन पडतो. त्यानंतर आता
तेजस आणि मानसी दोघंही खूप खुश होतात आणि घरातल्या सगळ्यांनाही आनंद होतो, छान वाटतं. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्हाला पुढच्या सगळ्या एपिसोडचे नोटिफिकेशन पटापट मिळत राहिले पाहिजे. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो, पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला काय वाटते. एवढ्या वर्षाचं विनीतचं आणि आभाचं रिलेशन, आभा आणि विनीत हे सगळ्यांना खरं सांगू शकतील का की नाही, कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.